Calculate number of oxygen. Calculate number of oxygen atoms in 126 gram of HNO3. HNO3 दिले 126 ग्राम आहे की नाही. मग काय आपला मोल जर काढले तर मॉलिक्यूल भेटतात आणि एका मोल मध्ये किती ऑक्सिजन आहे? 3. त्याला 3 ला गुणायचं. पहिल्यांदा मोल्स काढून घ्यायचे. मोल्स इज इक्वल टू गिवन वेट बाय मोलार मास. HNO3 चं मोलार मास काढून घेतलंय किती? 63. HNO3 चं मोलार मास 63 आणि गिवन वेट दिलंय की 126. मग मोल्स काढायचे असले तर 126 भागिले 63 केलं तर आपले मोल्स निघतात 2 मोल. मग मॉलिक्युल्स काढायचे पहिल्यांदा HNO3 मधले जे की 2 Na म्हणजे मॉलिक्युल्स इज इक्वल टू मोल्स गुणिले Na 2 Na. मग आता ऑक्सिजनचे ॲटम्स काढायचे तर ऑक्सिजनचे ॲटम्स HNO3 मध्ये 3 आहे ॲटॉमिसिटी आणि मॉलिक्युल्सनं त्याला गुणायचं. मग 3 गुणिले 2 गुणिले Na जे की 6 Na येते. ऑप्शन नंबर 1. मेथड 2 काय बघू? काय ऑक्सिजन ॲटम्स डायरेक्ट काढायचे 126 भागिले 63 गुणिले Na गुणिले डायरेक्ट ॲटम्स. ते एका स्टेप मध्ये सगळं करू. The least number of molecules are लिस्ट नंबर. लिस्ट म्हणजे कमीत कमी मॉलिक्यूल. कमीत कमी किती मॉलिक्यूल आहेत? सगळ्यात कमी कोणाचा आहे ते काढायचं ना तुम्हाला. मॉलिक्युल्स पहिल्या ऑप्शन मध्ये 2 ग्राम हायड्रोजन आपल्याला दिलंय तर त्याच्यामधले मॉलिक्युल्स पहिल्यांदा मोल काढून घ्यायचे. हायड्रोजन गॅस आहे म्हणजे H2 आणि मोल काढायचे असलं तर गिवन वेट भागिले मोलार मास आणि गिवन वेट आहे 2 ग्राम आणि मोलार मास H2 चं 2 गुणिले Na. मग आता 2 भागिले 2 म्हणजे 1 Na मॉलिक्युल्स आहे त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन आहे 8 ग्राम ऑक्सिजन. मग मोल्स काढायचे अगोदर. मग गिवन वेट भागिले मोलार मास. मग गिवन वेट 8 आहे आणि मोलार मास 32 ऑक्सिजनचं. मग 1/4 मोल्स येतात. मग मॉलिक्युल्स काढायचे असले तर Na न गुणायचं म्हणजे Na/4 मॉलिक्युल्स. आणि ऑप्शन नंबर 3 4 ग्राम नायट्रोजन. मग मोल्स काढायचे असले तर गिवन वेट भागिले मोलार मास. मग नायट्रोजन गॅसचं मोलार मास आहे 28 आणि गिवन वेट आहे 4. मग 4 भागिले 28 करायचं जे की 1/7 येते. मग मॉलिक्युल्स काढायचे असले तर Na न गुणायचं मग Na/7 मॉलिक्यूल. ऑप्शन नंबर डी 16 ग्राम ऑफ CO2. मग ग्राम गिवन वेट दिले 16 आणि कार्बन डायऑक्साईडचं मोलार मास असते 44. मग त्याचे मोल्स निघतात 4/11. 4/11 मग त्याला Na न गुणायचं 4 Na/11 मोल्स निघतात त्याचे. तर लिस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलेत तर लिस्ट नंबर म्हणजे सगळ्यात कमी मॉलिक्युल्स कोणाचे आहेत तर Na/7. मग ऑप्शन नंबर 3 म्हणजे नायट्रोजन गॅस जे आहे त्याचे मॉलिक्युल्स सगळ्यात कमी आहेत म्हणून ऑप्शन नंबर सी. A sample of aluminum has a mass of 54 gram. What is the mass of the same number of magnesium atoms? Atomic weight दिलं अल्युमिनियमचं 27 आणि मॅग्नेशियमचं 24. एका सॅम्पल मध्ये 54 ग्राम काय म्हणते अल्युमिनियम आहे. व्हॉट इज द मास ऑफ सेम नंबर ऑफ मॅग्नेशियम ॲटम्स. तर काय म्हणते की 54 ग्राम मधले आधी अल्युमिनियमचे तुम्हाला काय काढून घ्यायचे? ॲटम काढून घ्यायचे. मग तेवढेच ॲटम कोणाचे पकडायचे? मॅग्नेशियम. आणि त्यांचं मग काय काढायचं? वजन काढायचं. म्हणजे अल्युमिनियमचं तुम्हाला आधी काय काढून घ्यायचे? मोल. आणि तेवढेच मोल मॅग्नेशियमचे. आणि मग तेवढ्या मॅग्नेशियमच्या मोलचं काय काढायचं? वजन काढायचं. हा तर पहिल्यांदा आपण अल्युमिनियमचे मोल काढून घेऊया. तर अल्युमिनियमचं गिवन वेट आहे 54 आणि मोलार म्हणजे ॲटॉमिक मास असते 27. मग 54 भागिले 27 केलं आणि त्याला Na न गुणलं तर 2 Na म्हणजे 2 मोल आले. आणि मग आता मॅग्नेशियमचे तेवढेच ॲटम आहेत असं आपण पकडायचं. ॲटम्स ऑफ मॅग्नेशियम किती झाले? 2 Na. आणि मग म्हणजेच मॅग्नेशियमचे मोल किती झाले? 2 मोल. आणि मग एका मॅग्नेशियमचं वजन असते 24 तर 2 मोल मॅग्नेशियमचं वजन किती असते? 48 ग्राम. म्हणून मग ऑप्शन नंबर 3.
5.6 लिटर ऑफ ऑक्सिजन ॲट STP कंटेन्स. तर आता 5.6 लिटर ऑक्सिजन दिले आणि त्याच्यामध्ये किती ॲटम असतात असं विचारले. 5.6 लिटर म्हणजे किती असते? 1/4 मोल. हा. आणि 1/4 मोल O2 चे येतात, मॉलिक्यूल असतात. पण तुम्हाला विचारले ॲटम. कळलं का? एका मॉलिक्यूल मध्ये ॲटम किती आहेत? 2. 1/4 मोल हे आले तुमचे मॉलिक्यूल. ॲटम काढायचे असेल तर ॲटम सिटीनं गुणावं लागतं. 1/4 ला तुम्हाला 2 न गुणावं लागतं, मग 1/2 येते. 1/2 म्हणजे हाफ मोल. हाफ मोल ला तुम्हाला कशाने गुणावं लागते? मोलचं ॲटम करायचं असेल तर त्याच्या n ने गुणावं लागतं. 102 गुणिले 6 गुणिले 10चा 23 भाग. ते 6 ला 2 न भागल्या गेली तरी 3. तर आता 5.6 लिटर व्हॉल्यूम दिली होती आपल्याला ऑक्सिजनची आणि मग त्याचे मोल काढायसाठी आपण 22.4 न भागतो, कारण कोण्याही गॅसचे मोल तसे आपण काढू शकतो. मग 5.6 भागिले 22.4 केलं तर आन्सर येते 1/4. आणि आपल्याला त्याचे ॲटम काढायचे. मग पहिल्यांदा मॉलिक्यूल काढायचे, त्याला n ने गुणायचं आणि एका मॉलिक्यूल मध्ये म्हणजे O2 असते ना, म्हणजे ॲटॉमिसिटी 2 आहे. मग 1/4 गुणिले n गुणिले 2 आणि मग n ची व्हॅल्यू किती असते? 6 गुणिले 10चा 23 आणि मग ते सगळं काटून आन्सर येते 3 गुणिले 10चा 23. A person adds 1.71 gram of sugar C12 H22O11 in order to sweeten his tea. The number of carbon atoms added are मोल. किती वजन, साखर किती टाकले त्याचं वजन दे. त्याचे तुम्हाला काय विचारायले? त्या साखर मध्ये कार्बनचे ॲटम किती आहेत? वजनावर तुमचं काय येतात? मोल येतात. मोल म्हणजे मॉलिक्यूल येतात शुगरचे, आणि त्याच्या ॲटॉमिसिटीने गुणले की ॲटम येतात. एका ॲटॉमिसिटी किती आहे? 12. दिलेलं वजन भागिले त्याचं मोलार मास गुणिले ॲटॉमिसिटी. तर कार्बन ॲटम्स बरोबर 1.71 ग्राम म्हणजे दिलेलं वजन भागिले मोलार मास 342. तर मग गुणिले, आता आपल्याला कार्बनचे ॲटम्स काढायचेत ना, तर मग गुणिले n करायचं आणि गुणिले कार्बनची ॲटॉमिसिटी किती आहे? 12. तर मग सगळं काटून तर हे 1.7 जे आहे गिवन वेट 1.7 ते त्याचा पॉइंट पुढे ढकलला आणि मग त्याला 100 न भागलं. तर मग त्याचं पूर्ण आता काटून वगैरे त्याचं उत्तर आलं 3.6 गुणिले 10चा 22. 3.011 गुणिले 10चा 22 atoms of an element with 1.15 gram. The atomic mass of the element is. आता बघा, तुम्हाला काय नंबर ऑफ ॲटम दिले म्हणजेच मोल दिले. नंबर मोलचा फॉर्म्युला काय असते? गिवन वेट बाय मोलार मास. आता नंबर ऑफ ॲटम दिले म्हणजे मोल दिले. मोल दिलेत आणि गिवन वेट दिले, मोलार मास. फिनिश. तर 3.011 गुणिले 10चा 23 ॲटम्स असतील तर त्याचं वजन किती? 1.15 ग्राम दिले. तर मग एक ॲटम असेल तर त्याचं किती असते? 1.15 भागिले 3.011 गुणिले 10चा 22. तर मग एक n ॲटम्स ते किती असते? त्याचा n त्याची व्हॅल्यू असते 6.022 गुणिले 10चा 23. तर मग त्याच्यामधले आता ॲटम्स काढायचे असल्यावर मग 1.15 गुणिले n ॲटम्स दिले 6.022 गुणिले 10चा 23. मग भागिले 3.011 गुणिले 10चा 22. तर मग 10चा 22 आणि 10चा 23 कट केलं आणि 3.011 ला 6.022 न भागलं तर 2 उत्तर येते. आणि मग 1.15 गुणिले 2 गुणिले 10 मग 1.15 गुणिले 20 उरते. तर मग 1.15 गुणिले 20 इज इक्वल टू 23 ग्राम. मग आपलं ॲटॉमिक मास येते 23 AMU.
1 mole of atom X has mass 0.44. How many moles of magnesium phosphate Mg3PO4 taken twice will contain 0.25 mole of oxygen atoms? तर मग आता काय म्हणतात त्या क्वेश्चनचा अर्थ असा आहे की 0.25 मोल मध्ये ऑक्सिजनचे किती ॲटम असतील? तर मग हाऊ मेनी मोल्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्फेटच्या किती मोलमध्ये ऑक्सिजनचे 0.25 मोल असतील असा प्रश्न आहे. तर तुम्ही जर बघितलं तर मॅग्नेशियम फॉस्फेटच्या एका मोलमध्ये ऑक्सिजन किती येतं? 8 आहे. म्हणजे याचा अर्थ काय की मॅग्नेशियम फॉस्फेटच्या एका मोलमध्ये 8 मोल ऑक्सिजनचे आहेत. तर कळलं का? एकामध्ये 8 आहेत ऑक्सिजनचे, एकामध्ये 8. तर यावेळेस आपल्याला ऑक्सिजनचे दिलेत, किती पाहिजेत ऑक्सिजनचे? 0.25. तर 8च्या खाली किती लिहायचं? 0.25. आणि 1च्या खाली काय लिहायचं? x. कळलं का? 1च्या पुढे बाण मारा आणि लिहा 8. आणि 8च्या खाली काय लिहा? x. 8च्या खाली 0.25 आणि 1च्या खाली x लिहा आणि तिरका गुणाकार करून काढणार. volume occupied by one molecule of water. वॉटरची डेन्सिटी दिली 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. बघा डेन्सिटी 1 दिली. डेन्सिटी 1 म्हणजे काय असते? मास बाय व्हॉल्यूम. आता मास बाय व्हॉल्यूम किती आले? 1 आले. जेव्हा डेन्सिटी 1 असते तेव्हा जेवढं मास असते तेवढीच व्हॉल्यूम असते. तर मग आता पाण्याचं 1 मोल किती ग्रामचं असते? 18 ग्राम. तर मग 18 ग्राम पाण्याची व्हॉल्यूम किती असणार? 18 सेंटीमीटरचा घन. तर मग 1 मोल 18 ग्रामच का घ्यायलो आपण? कारण 18 ग्राम म्हणजे 1 मोल असते. 1 मोल म्हणजे किती असते? 1 Na मॉलिक्यूल. 1 Na मॉलिक्यूल म्हणजे किती असते? 6.022 गुणिले 10⁻23 मॉलिक्यूल. कळलं का? तर सिंपल आहे. 6 गुणिले 10⁻23 मॉलिक्यूलची व्हॉल्यूम किती आहे? 18 सेंटीमीटरचा घन. तर एकाची किती? तर ते 6.022 गुणिले 10⁻23 कशामध्ये जाते? भागाकारामध्ये जाते 18च्या. 18 भागिले 6 3. आणि खाली किती उरलं? तर 10⁻23. ते वर येऊन किती होते? 10⁻23. बघा तुम्हाला काय दिलंय? व्हॉट इज द चार्ज ऑफ 96 AMU ऑफ S2 मायनस. तर 96 AMU म्हणजे काय दिले तुम्हाला? वजन दिले. सल्फर आयनचं काय दिले तुम्हाला? वजन. त्याच्यावरून तुम्हाला काय? नंबर ऑफ आयन्स भेटतात. तर नंबर ऑफ आयन्स काढायसाठी काय दिलेलं? वजन भागिले त्याचं मोलार मास. तर दिलंय किती वजन तुम्हाला? 96. 96 AMU दिले तर 96 ग्राम असलं असतं आणि त्याला तुम्ही मोलार मासनं भागला असतं तर तुमचे काय आले असते? मोल आले असते. पण 96 AMU आहे. कळालं का? आणि त्याला तुम्ही कशानं भागायले? त्याच्या मोलार मासनं. तर मग म्हणून 3 आयन यायले. 3 मोल आयन नाहीये. ते किती आयन आहेत? 3 आयन. कारण ते 96 AMU होतं, 96 ग्राम नव्हतं. AMU छोटं युनिट असते. तर 3 आयन आहेत तुमच्याकडे. कशाचे? सल्फरचे. एका आयनवर किती चार्ज आहे? -2. तर 3 वर किती झाला? -6. आणि -6 हे चार्ज कशाचा आहे? म्हणजे -6 तुमच्याकडे म्हणजे 6 काय तुमच्याकडे? इलेक्ट्रॉन. तर एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असते? 1.6 गुणिले 10⁻19. तर 6 इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असणार? 6 गुणिले 1.6 गुणिले 10⁻19. आणि मायनस चिन्ह का? कारण त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असते. तर -9.6 गुणिले 10⁻19. पण ऑप्शन मध्ये बघा तिथं मायनस दिलेलं पण नाही. कारण ते फक्त मायनस चिन्ह कशाचं दाखवते? की ते इलेक्ट्रॉन आहे म्हणून दाखवते. तर 9.6 × 10⁻19 कुलम हे निगेटिव्ह चार्ज आहे. कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. कारण इलेक्ट्रॉन आहेत. कारण ते कॅटायन आहे दिलेला तुम्हाला. काय म्हणते बाबा? गॅसेस. तर काही गॅसेस रिअल गॅसेस असतात, काही गॅसेस कोणते असतात? आयडियल. आयडियलचं नाव कोणी नसते. आयडियल म्हणजे आदर्श गॅस. रिअल म्हणजे जे असली जगामध्ये असतात त्या गॅस. बघा रिअल गॅसेस मध्ये काय असते? थोड्याफार प्रमाणात इंटरमॉलिक्युलर फोर्स असते. कळलं का? गॅस म्हणजे काय? आता जेव्हा तुम्ही एखादा गॅस म्हणता रूम मध्ये
हवा तुमची गॅस आहे, तो खूप पार्टिकल आहेत, हवेचे खूप मॉलिक्यूल आहेत, तर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये थोडंफार तरी आकर्षण असणार. म्हणजे बाजूबाजूच्या दोघांमध्ये जे आकर्षण असते त्यालाच काय म्हणतात, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर यांच्यामध्ये असते रिअल गॅसेसमध्ये. पण आपण आयडियल गॅसेसमध्ये त्यांना कसं पकडतो की ते त्यांच्यामध्ये काहीच घेणं देणं नसते, दोन एकमेकांच्या बाजूला आहेत असं वागतात की ते नाहीतच. पुढे बघा, डू नॉट फॉलो आयडियल गॅस इक्वेशन. आता रिअल गॅस जे असतात ते आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नाही, आणि आयडियल गॅस जे आहे ते आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतात. आणि रिअल गॅसेस प्रॅक्टिकल आहे, म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे हे असतात असलीमध्ये. आयडियल गॅस म्हणजे हे हायपोथेटिकल आहे, असं नसतेच. किंवा मग काही गॅसेस कोणत्या कोणत्या स्पेसिफिक कंडिशनमध्ये तसं वागतात आयडियल गॅस, पण मग ते हायपोथेटिकल कंडिशन आहेत, म्हणजे खूप असं काहीतरी विशिष्ट त्याच्यासाठी परिस्थिती निर्माण करावं लागते. तर ते सगळ्यात मेन आहे. रिअल गॅसेसमध्ये दोन गॅसेसमध्ये थोडाफार फोर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये असते, त्याच्यावर थोडासा कमी लिक्विडमध्ये. गॅसेसमध्ये खूपच कमी असते पण असते, पण आयडियल गॅसमध्ये तर नसतेच असं मानतो आपण. नोट बघा, इन आवर क्वेश्चन वी अज्युम गॅसेस बिहेवियर आयडियली. कोणताही आपला क्वेश्चन आला असेल तर आपण त्याच्यात काय धरतो की आयडियल गॅस आहे, आणि रिअल गॅस जे आहे ते आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. ते रिअल गॅसेस फॉलो नाही करत रूल, त्यांच्यासाठी जे इक्वेशन असतात ते आपण नाही यूज करत. तर व्हॉल्यूमचं बघा, एसआय युनिट काय, मीटरचा घन, हे लक्षात ठेवा. 1 लिटर म्हणजे 1 डीएमचा घन असते, म्हणजेच 1000 सीएमचा घन, त्याला सीसी वाजतात, क्युबिक सेंटीमीटर, और त्याला एमएल म्हणजे 1000 एमएल, म्हणजे 1 सीसी म्हणजेच 1 एमएल, आणि 1 सीएमचा घन म्हणजेच 1 एमएल. ठीक आहे. Pressure of gas is volume of gas, volume of container in which it is kept. याचा अर्थ असा की जे व्हॉल्यूम असते गॅसची ती त्याला ज्या डब्यामध्ये ठेवलेलं असते तेवढीच त्याची असते. म्हणजेच गॅसला फिक्स व्हॉल्यूम नसते. आता pressure of gas is defined as force applied by gas molecules per unit area on the walls of container. प्रेशर म्हणजे काय की ज्या डब्यामध्ये तुम्ही गॅस ठेवलेली आहे त्या डब्याच्या भिंतीवर, छतावर, खाली जमिनीवर गॅसचे मॉलिक्यूल लगातार काय करतात, प्रेशर अप्लाय करतात, तर तेच त्या गॅसचं प्रेशर आपण मानतो. तर प्रेशर म्हणजे काय असते की गॅसचे मॉलिक्यूल किती फोर्स अप्लाय करायचे आणि किती एरियावर अप्लाय करायचे. प्रेशरचा फॉर्म्युला काय असते, फोर्स बाय एरिया, आणि फोर्सचं युनिट असते न्यूटन आणि एरियाचं युनिट असते मीटरचा वर्ग. तर प्रेशरचं युनिट काय ते न्यूटन पर मीटरचा वर्ग, हे त्याचं SI युनिट येते. Gases exert equal pressure in each direction of container. म्हणजे डाव्या भिंतीवर तेवढंच बल लावतात जेवढं वरच्या भिंतीवर लावतात, जेवढं खालच्या भिंतीवर लावतात, जेवढं पुढच्या भिंतीवर लावतात, जेवढं मागच्या भिंतीवर लावतात, म्हणजे सगळीकडे प्रेशर समान असतं. SI युनिट ऑफ प्रेशर पास्कल, त्याचं सिम्बॉल आहे PA, और न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर वेगळं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मेजर्ड बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजायसाठी जे यंत्र वापरतात त्याला काय म्हणतात, बॅरोमीटर. आता काही खाली तुम्हाला कन्वर्जन दिलं, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असते, ते असते 760 टॉर म्हणतात, किंवा 760 टॉरला काय म्हणतात तुम्ही, मिलीमीटर ऑफ Hg. त्याच्यानंतर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती असते, बार मध्ये बघायचं म्हटलं तर 1.013 बार असते, कळालं का? तर जवळपास एकच आहे ना ते, कारण 0.13 खूप छोटा आकडा आहे. तर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1 बार प्रेशर असते, आणि 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1 गुणिले 10चा 5वा घात पास्कल. 1 गुणिले 10चा 5वा घात म्हणजे 10चा 5वा घात म्हणजे लाख असते. तर जवळपास लाखच ना, 1 लाख पास्कल एवढं प्रेशर असते 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे. पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि दुसरे एक आहे CM ऑफ Hg. तर 760 मिलीमीटर म्हणजे 76 सेंटीमीटर आहे ना, मिलीमीटरचं सेंटीमीटर केलं. CM ऑफ Hg पण वापरतात. तर वर बघा 760 mm ऑफ Hg आहे आणि खाली 76 CM ऑफ Hg. ते मिलीमीटर आहे, ते सेंटीमीटर. आणि बारचं बघा, कधी कधी बार मध्ये देतात,
एक बार इज इक्वल टू काय 0.987 ऍटमॉस्फिअर, म्हणजे ते जवळपास एकच ऍटमॉस्फिअर आहे. एक बार म्हणजे 10⁵ पास्कल आहे आणि एक बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, कारण न्यूटन पर मीटर स्क्वेअरच पास्कल असतो. आता 2 ATM ला टॉर्क किंवा MM/Hg मध्ये कन्वर्ट करायचे. तर मग तर 2 ला 2 लिहायचं. ATM ला आपण 760 टॉर्क म्हणू शकतो आणि मग त्या दोघांचा गुणाकार केल्यावर आन्सर येते. ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं जर तुम्हाला MM/Hg मध्ये करायचं असेल तर जेवढे ऍटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं असेल त्याला 760 न गुणून टाकायचं. सिंपल. मग त्याचा आन्सर येते 1520. मग आता दिलेलं तुम्हाला कशामध्ये MM/Hg मध्ये, त्याला ऍटमॉस्फिअर मध्ये करायचंय तर 760 न भागायचं. मग 380 ला 760 न भागल्यानंतर आन्सर येते 1/2 म्हणजे 0.5 ATM. 5 ATMचं आपल्याला टॉर्क मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 760 न गुणायचं असते. ATMचं टॉर्क करायला 760 न गुणायचं असते. तर 5 आणि ATMचं जर बार मध्ये करायचं असेल तर 1.013 न गुणायचं आणि पास्कल मध्ये करायचं असेल तर 10⁵ गुणायचं. आयडियल गॅस इक्वेशन बघा. PV इज इक्वल टू nRT. फेमस आहे, याच्यात काय पाठ करायची गरज नाही. प्रेशर P सगळ्याचे तुम्हाला अर्थ माहित पाहिजे. P प्रेशरसाठी आहे, V व्हॉल्यूमसाठी. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा गुणाकार गॅसच्या बरोबर काय असते, त्या गॅसचे किती मोल आहेत गुणिले त्या गॅसचं टेम्परेचर किती आहे गुणिले R, म्हणजे त्या त्याला ते कॉन्स्टंट आहे. आयडियल गॅस इक्वेशनचं ते कॉन्स्टंट आहे R. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात त्याला. त्याची किंमत किती आहे खाली दिलेली आहे बघा, 8.314 किंवा त्यालाच आपण 25/3 वापरतो, जूल पर केल्विन पर मोल असं आहे. कारण तुम्ही त्याचं कसं काढणार, ते N आणि ते T तिकडे पाठवणार आहे की नाही. त्याचं युनिट काढताना N आणि T तिकडे पाठवणार, आज एका साईडने तर म्हणून ते ती तिकडे भागाकारात जाते, म्हणून ते केल्विन तिकडे भागाकारात आहे. आणि नंबर ऑफ मोल भागाकारात चालले म्हणून ते भागाकारात आहे. ठीक आहे. याचा युनिट P इज इन पास्कल. प्रेशर पास्कल मध्ये आहे, तेच न्यूटन पर मीटरचा वर्ग आहे पास्कल म्हणजे. आणि व्हॉल्यूम कशामध्ये आहे, मीटरच्या घनामध्ये. तर व्हॅल्यू डिपेंड्स ऑन युनिट. R ची जी व्हॅल्यू आहे ते 3.1314 किंवा 25/3 कधी घेतो, जेव्हा या बाकीच्यांच्या व्हॅल्यू अशा घ्याव्या लागतात आपल्याला. प्रेशर सगळ्या SI युनिट मध्ये घ्यावं लागतं, तेव्हा तुम्ही R काय घेऊ शकता, 25/3 कळलं का. पण ते कशामध्ये, ते व्हॉल्यूम बघा ना तुम्ही आता बघितलं, प्रेशर तुम्ही बघितलं कशामध्ये पण देतात, ऍटमॉस्फिअर, बार वगैरे, तेव्हा नाही मग हे 25/3 घेत आहे. तर R जे आहे ते युनिटवर डिपेंड करते बाकीच्या ह्याच्या. पण डू नॉट चेंजेस विथ गॅस खाली दिले बघा, म्हणजे सगळ्या गॅससाठी सेमच आहे. सगळ्या गॅससाठी R ची किंमत सेमच आहे. तर खाली बघा R ची अजून एक किंमत दिली 1/12 आपण घेतात कधी, जेव्हा बघा ते लिटर ऍटमॉस्फिअर किंवा बार मध्ये असेल, म्हणजे तुमचं काय व्हॉल्यूम लिटर मध्ये, प्रेशर कशामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये, आणि बाकीचं ते मोल तर मोल आणि केल्विन तर केल्विन, कारण ते तुम्ही केल्विन मध्येच मोजतात टेम्परेचर, आणि नंबर ऑफ मोल तर मोल मध्येच मोजतात. तर त्याचा प्रॉब्लेम येत नाही. तुमचा फक्त प्रेशर आणि कशाचा प्रॉब्लेम येते, व्हॉल्यूम, त्यानुसार ते बदलावं लागतं तुम्हाला. युनिट ऑफ एनर्जी काय असते, जूल. चालेल. आणि अजूनही दुसरे युनिट आहेत एनर्जीचे. इलेक्ट्रॉन व्होल्ट याचाच युनिट आहे एनर्जीचं. कॅलरी पण आहे आणि अर्क पण आहे. PV इज इक्वल टू nRT. अजून कसं लिहिता येते, P प्रेशरच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहिता येते, nRT बाय व्हॉल्यूम भागाकारामध्ये. व्हॉल्यूमच्या फॉर्मॅटमध्ये मग प्रेशर भागाकारामध्ये. नुसतं N एका साईडला ठेवलं तर ते RT तिकडे भागाकारामध्ये, तर PV बाय RT. आणि नुसतं T एका साईडला जर ठेवलं तर PV बाय NR. सगळं प्रेशरसाठी पण झालं, व्हॉल्यूमसाठी पण झालं, आणि नंबर ऑफ मोलसाठी पण झालं, आणि टेम्परेचरसाठी पण झालं. PV इज इक्वल टू nRT झालं. आता खाली बघा, खाली PV इज इक्वल टू nRT लिहिलेलं दिसेल का तुम्हाला.
त्याच्यानंतर एन लाच आपल्याला काय लिहिता येते, गिवन वेट बाय मोलार मास. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स असते. तर मग त्याच्या पुढे एनच्या जागी काय लिहिलं, W/M. आणि त्याच्यानंतर मग आता ते मोलार मास जे आहे ते इकडं आलं बघा गुणाकारामध्ये प्रेशरच्या, आणि व्हॉल्यूम तिकडे त्याच्या भागाकारामध्ये गेलं. तर मग PM = WV/RT झालं. आणि आता W म्हणजे वेट आहे आणि V म्हणजे काय, व्हॉल्यूम आहे. वेट बाय व्हॉल्यूमच काय असते तर डेन्सिटी. तर मग तिथं नवीन तयार झालं PM = DRT. आणि त्याच्यामध्ये P प्रेशर आहे, M मोलार मास आहे, D त्याची डेन्सिटी आहे गॅसची, R तर ते गॅस कॉन्स्टंट आहे, आणि D आहे टेम्परेचर. आणि तिथून डेन्सिटीचं काय सूत्र बनते, मग एका साईडला D's ठेवलं तर RT इकडे भागाकारामध्ये येते. इकडे बघा डेन्सिटी ऑफ गॅस = काय झालं, PM/RT. कळलं का? तर गॅसची डेन्सिटी पण मग आपल्याला अशी प्रेशर, मोलार मास भागिले टेम्परेचर आणि ते युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट न काढता येते. तुम्ही जर बघितलं असेल डेन्सिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर आहे बघा, कारण प्रेशर वर आहे. डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार मास आहे, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, टेम्परेचर आहे. आर तर फिक्सच असते, आरला तर काही फरक पडत नाही. आणि मोलार मास हे फिक्स आहे. म्हणजे एका गॅससाठी मोलार मास तर फिक्सच असते ना. गॅस मोलार मास बदललं म्हणजे मग गॅसच बदलली. बघा फॉर O2 गॅस डेन्सिटी इज हाय ॲट. मग O2 साठी गॅस डेन्सिटी सगळ्यात जास्त कधी असेल, जेवढे जास्त प्रेशर तेवढे जास्त डेन्सिटी आहे की नाही. तर बघा दोन ठिकाणी 2 ATM आहे, पण मग टेम्परेचर जेवढं कमी तेवढं जास्त डेन्सिटी. तर मग कमी टेम्परेचर आणि प्रेशर जास्त, तेव्हा डेन्सिटी सगळ्यात जास्त. PV = NRT, PM = DRT. ठीक आहे. तर D = PM/RT. तर जर आता खाली लिहिले ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, बघा P पण बदलन झाले आणि T पण बदलन झाले, आणि M तर कॉन्स्टंटच आहे एका गॅससाठी, आणि आरचं नावच कॉन्स्टंट आहे. तर मग कॉन्स्टंट प्रेशर आणि टेम्परेचर ठेवलं आणि आर तर कॉन्स्टंटच आहे, तर मग डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, मोलार मास. मग वेगवेगळ्या गॅससाठी जर आपण म्हटलं की 2-3 तुम्हाला गॅस दिल्यात आणि सगळ्यांचं प्रेशर आणि टेम्परेचर सेम आहे, तर मग ज्या गॅसचं मोलार मास जास्त त्या गॅसचं डेन्सिटी जास्त झालं का. म्हणजे 2-3 वेगवेगळ्या गॅस दिल्या असतील तेव्हा हे लागू होते, पण तेव्हा मग टेम्परेचर आणि प्रेशर सेम द्यावं लागते काय. तर मग जगा बघा ते खाली तुम्हाला प्रश्नामध्ये दिले की सगळ्यांचं टेम्परेचर 273 केल्विन आहे, सगळ्यांचं प्रेशर किती आहे, 2 ATM आहे, आणि मग तुम्हाला विचारले सगळ्यात जास्त डेन्सिटी कोणाची आहे, जिथं मोलार मास सगळ्यात जास्त. कोणाचं सगळ्यात जास्त मोलार मास निघालं, SO2. Vapor density of gas. It is the ratio of density of a gas with respect to density of S2 gas at same temperature and pressure. रेशो म्हणजे रेशो करायचा आपल्याला, दोघांची तुलना करायची. तर कोणत्याही गॅसची वेपर डेन्सिटी म्हणजे त्या गॅसची डेन्सिटी कोणासोबत रेशो काढायचा आहे, हायड्रोजन गॅस सोबत, त्याच टेम्परेचरला आणि त्याच प्रेशरला. वेपर डेन्सिटी ऑफ गॅसचा फॉर्म्युला बघा, डेन्सिटी ऑफ गॅस भागिले डेन्सिटी ऑफ S2 गॅस ॲट सेम T अँड P. वेपर डेन्सिटीचं बघा आता, प्रेशर ऑफ गॅस, कारण डेन्सिटीला काय लिहिता येते आपल्याला, PM/RT लिहिता येते माहिती का. मग गॅसची डेन्सिटी म्हणजे काय, प्रेशर ऑफ गॅस गुणिले मोलार मास ऑफ गॅस भागिले R गुणिले टेम्परेचर ऑफ गॅस भागिले डेन्सिटी ऑफ S2 गॅस. याचा आता S2 गॅसची डेन्सिटीलाच काय लिहिता येते परत, PM/RT. तर प्रेशर ऑफ हायड्रोजन गुणिले मोलार मास ऑफ हायड्रोजन बाय R आणि टेम्परेचर ऑफ हायड्रोजन. आता बघा प्रेशर आणि टेम्परेचर तर सेमच आहे, तर मग गॅसचं प्रेशर आणि हायड्रोजनचं प्रेशर कटलं, कारण ते एकच आकडा आहे. टेम्परेचरही सेमच आहे, तर गॅसचं प्रेशर टेम्परेचर आणि त्या हायड्रोजन गॅसचं टेम्परेचर तेही कटलं. आर तर सेमच आहे, आर ना आरही कटून गेलं. तर मग शेवटी वेपर डेन्सिटी ऑफ गॅस काय असते, मोलार मास ऑफ गॅस भागिले मोलार मास ऑफ हायड्रोजन. तर मग असंही म्हणता येते की वेपर डेन्सिटी काय असते, त्या गॅसचा मोलार मासचा कोणासोबत, मोलार मासच्या सोबत तुलना हायड्रोजनच्या, आणि हायड्रोजनचं मोलार मास फिक्सच आहे. तर शेवटी मग असंच म्हणता येते की VD = मोलार मास ऑफ गॅस भागिले 2. म्हणजे असंही म्हणता येते की त्या गॅसचं जेवढं मोलार मास असते त्याच्या अर्ध त्याची वेपर डेन्सिटी चालेल, आणि जेवढं मोलार मास ऑफ गॅसचा अर्ध डेन्सिटी नाही, जेवढं मोलार मास आहे त्याच्या अर्धी डेन्सिटी, आणि जेवढी डेन्सिटी आहे त्याच्या दुप्पट मोलार मास. डेन्सिटीला 2 न गुणलं तर मोलार मास, मोलार मासला 2 न भागलं तर डेन्सिटी.
जसं बघा, कार्बन डायऑक्साईडचं वेपर डेन्सिटी किती येणार 22, ऑक्सिजनची वेपर डेन्सिटी किती येणार 16, म्हणजे मोलार मासला 2 न भागायला आपण. नायट्रोजनचा 28 आहे, त्याला 2 न भागलं 14. इफ गॅस हॅज वेपर डेन्सिटी 8, वेपर डेन्सिटी 8 आहे म्हणजे मोलार मास 16 असणार. झालं, खतम, बोलायची काय गरज. इफ गॅस हॅज वेपर डेन्सिटी 32 म्हणजे 64 असणार आहे त्याचं मोलार मास.